नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शिवीगाळ केल्याचा प्रकार मोठ्या भावाला सांगितल्याने चुलत भावाने तरुणावर डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले। याबाबत महेंद्र निबुदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी मंगेश निबुदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार कोथरूडमधील जय भवानी नगर येथे 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचा चुलत भाऊ सागर निबुदे यांच्या मातवड येथील बिल्डिंगमधील फिश शॉपमध्ये गेले होते। त्यांचा लहान भाऊ मंगेश निबुदे हा मला शिवीगाळ करतो, त्याला समजावून सांगा, आपल्या घरातल्या घरात भांडणे कशाला, असे त्यांनी सांगितले। त्यावर सागर यांनी मंगेश निबुदे याला मोबाईलवर कॉल करून समजून सांगितले। त्यानंतर फिर्यादी हे रात्री कोथरूडमधील मित्र कुणाल गोरडे याच्या मोटरसायकलवर जय भवानी नगर येथे गप्पा मारत थांबले होते। त्यावेळी मंगेश हा त्याचा मित्र राजेश जांभूळकर याला घेऊन तेथे आला। तो महेंद्र याला म्हणाला, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, तू जरा बाजूला ये, असे म्हणून तो महेंद्र याला बाजूला घेऊन गेला। त्यावेळी तो म्हणाला की तू माझ्या भावाकडे का गेला होता? त्यावर महेंद्र याने तू मला मुलांमध्ये सारखी शिवीगाळ का करतो, असे म्हणाल्यावर त्याने चिडून जाऊन जोरजोरात शिवीगाळ करायला सुरुवात केली। महेंद्र याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर तो अचानक पळत जाऊन धारदार शस्त्र घेऊन आला। त्याने वार करू लागला। त्याचे वार चुकवत असताना त्यांच्या उजव्या कानावर डोक्यावर वार लागला। त्यातून रक्त येऊ लागले। त्याचे मित्र वाचवण्यासाठी पुढे आलेले पाहून मंगेश निबुदे हा पळून गेला। मित्रांनी त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असून तेथे उपचार करण्यात येत आहे। पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।